कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। घनदाट जंगलात एक अजब घडले। समोर आलेला हा प्रकार कर्नाटकमधील गोकर्ण येथील आहे। या भागातील रामतीर्थ नावाच्या डोंगरावर एक दुर्गम अशी गुहा आहे। या गुहेत एक रशियन महिला तिच्या 2 मुलींसह दिसून आली आहे। पेट्रोलिंग करत असताना या महिलेचा सुगावा लागलाय। विशेष म्हणजे तिने या गुहेत एक घरही तयार केलं होतं। 9 जुलै रोजी संध्याकाळी हा प्रकार समोर आला आहे। गोकर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर एसआर आणि त्यांची एक टीम पर्यटक सुरक्षित आहेत की नाही हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर गस्त घालत होते। यावेळी सर्च ऑपरेशन दरम्यान त्यांना एक अतिशय धोकादायक अशा लँडस्लाइड जवळ गुहेत काही हालचाली दिसल्या। त्यानंतर त्यांनी त्या गुहेच्या परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं। या शोध मोहिमेनंतर त्या गुहेत नीना कुटिना या नावाची एक 40 वर्षीय रशियन महिला आढळली। तिच्यासोबत एक 6 वर्षाची प्रेमा तर 4 वर्षाची एमा अशा 2 मुलीही होत्या। तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली। तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत। ती आध्यात्मिक एकांताच्या शोधात गोव्यातून गोकर्ण येथे आली होती। ध्यानधारणेत रममाण होण्यासाठी ती शहरापासून दूर गुहेत राहत होती। ही महिला ज्या ठिकाणी राहत होती त्या भागात 2024 साली भूस्खलन झाले होते। या भागात विषारी साप आहेत, तसेच जंगली प्राणी देखील आहेत। गोकर्ण पोलीस तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त शोध मोहीम राबवली। या मोहिमेत अधिकाऱ्यांना रशियन महिलेचा पासपोर्ट, व्हिसा तसेच इतर कागदपत्रे मिळाले आहेत। ती 17 एप्रिल 2017 सालापासून भारतात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे। रेकॉर्डनुसार ती नेपाळलाही गेली होती। तिथून ती 8 डिसेंबर 2018 साली भारतात आली होती। दरम्यान आता या महिलेची सखोल चौकशी केली जात आहे। तिला परत रशियात पाठवण्यासाठी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे।